तर आज आपल्याला अष्टकामी या अध्यायामधील पुढील श्लोक बघायचा आहे, जो की दोष वृद्धिकर आणि दोष क्षयकर रसाबद्दल सांगणार आहे. तर श्लोक असा आहे, तत्राद्या मारुतं नंदी त्रयस्तिक्तादय कफम कषाय तिक्तमधुरा पित्तमन्ये तु कुर्वन्ते. तर या श्लोकामध्ये काय सांगितलंय, की जो मागचा श्लोक पाहिला आपण षड्रसाबद्दलचा, त्यामध्ये असं होतं, की स्वादू आम्ल लवण तिक्त उष्ण कषाय. मग या श्लोकावरूनच आपल्याला वृद्धिकर आणि क्षयकर रस लक्षात ठेवायचे आहेत. तर वातवृद्धिकर आणि क्षयकर रस कोणकोणते ते आपण बघू. तर श्लोकामध्ये कसं आहे, स्वादू आम्ल लवण हे पहिले 3 जे रस आहेत ते वात क्षयकर आहेत, म्हणजे वाताला कमी करणारे आहेत. तर नंतरचे स्वादू आम्ल लवणच्या नंतर तिक्त उष्ण कषाय हे जे रस आहेत ते काय करतात, वाताला वाढवतात. याच्या उलट कफाला वाढवणारे कोणते, पहिले 3 स्वादू आम्ल लवण हे काय करतात, कफाला वाढवतात आणि तिक्त उष्ण कषाय हे कफाला कमी करतात. तर पित्ताचं कसं लक्ष ठेवायचं, पित्ताचं हे आत्ता सांगितलेला श्लोक कोणता, तत्राद्या मारुतं घ्नन्ति त्रयस्तिक्तादय कफम कषाय तिक्त मधुरा पित्तमन्ये तु कुर्वन्ते. म्हणजे कषाय तिक्त आणि मधुर हे पित्ताला कुर्वन्ते कमी करण्याचं काम करतात, क्षय करण्याचं काम करतं पित्ताचं. आणि त्याच्यानंतरचे राहिलेले जे 3 आहेत ते काय करतात, पित्ताला वाढवण्याचं काम करतात, पित्ताची वृद्धी करण्याचं काम करतात. अशा प्रकारे जर ठेवलं तर इझिली आपण प्रत्येक रसाबद्दल कोणता रस दोषाचं वृद्धी करतो आणि कोणता रस दोषाचा क्षय करतो हे लक्षात